नमस्कार, जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरात एमडी ड्रग्ज निर्मिती तसेच एमडी बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। 14 जून रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील अधिकारी व अंमलदार हद्दीत अवैधरित्या एमडी विक्री करणाऱ्या इसम यांची माहिती काढत गस्त करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रिक्षा क्रमांक MH15 FU 9292 या रिक्षामध्ये बसून इसम सुमित धाईंजे तसेच शाकीर सय्यद यांच्याकडे एमडी अंमली पदार्थ असून ते नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरून माणूर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाशिक येथे एमडी पावडर या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरिता येणार आहेत। त्यावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावत एमडी मेफेड्रॉन विक्री करणाऱ्या 2 इसमांना जेरबंद करून 8.5 ग्रॅम एमडी सह 2,12,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कामगिरी केली आहे।